नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, सगळ्यांचं स्वागत आहे अड्डा 24/7 मराठीवरती। आज आपण भेटत आहोत एका महत्त्वाच्या कारणासाठी, तो म्हणजे नॅशनल सिव्हिल सर्व्हिस डे। 21 एप्रिल हा दिवस नॅशनल सिव्हिल सर्व्हिस डे म्हणून साजरा केला जातो। मग हा नेमका का साजरा केला जातो, याच्या मागचं कारण काय, किंवा सिव्हिल सर्व्हिस डेचं महत्त्व काय आणि या दिवशी काय केलं जातं हे समजून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत। तुम्ही सर्वजण ज्या परीक्षांची तयारी करताय, ज्या पोस्टसाठी तुम्ही तुमचा सर्वस्व पणाला लावताय, तर त्या पोस्टच्या दृष्टिकोनातून किंवा हे जे सिव्हिल सर्व्हिसेस आहेत, नागरी सेवा ज्या आहेत, याच्याबद्दलची माहिती आणि हा भारतामध्ये का साजरा केला जातो त्याबद्दलची माहिती आपण आजच्या या एका छोट्याशा सेशनमध्ये घेणार आहोत। कधीपासून याची नेमकी सुरुवात झाली, याचं महत्त्व काय, हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत। तर सगळ्यांचं परत एक वेळा स्वागत अड्डा 24/7 मराठीवरती। आणि नॅशनल सिव्हिल सर्व्हिसेस डे या दृष्टिकोनातून आज आपण सर्व गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मीनवाईल तुमच्या मोबाईलमध्ये अजूनपर्यंत जर अड्डा 24/7चा ॲप नसेल तर हे ॲप तुम्ही सगळ्यात पहिले डाउनलोड करा, ज्याच्या माध्यमातून खूप सारा फ्री कंटेंट तुमच्यासमोर असणार आहे आणि तुमच्या परीक्षांची तयारी करताना त्याची मदत तुम्हालाही नक्की होणार आहे। तर बघूया नॅशनल सिव्हिल सर्व्हिस डे 2023चा 21 एप्रिल हा दिवस जो आहे नॅशनल सिव्हिल सर्व्हिस डे म्हणून साजरा केला जातो। आणि तुम्हाला इथे फोटो दिसत असेल सरदार वल्लभभाई पटेल यांचा। मग यांचं काय महत्त्व, सरदार वल्लभभाई पटेल आणि नॅशनल सिव्हिल सर्व्हिस डेच्या दृष्टिकोनातून हे का आहे, काय याचं रिझन आहे नेमकं, हे आपण समजून घेऊयात। सगळ्यात पहिले तर नॅशनल सिव्हिल सर्व्हिस डे म्हणजे काय, हा 21 एप्रिल रोजीच का साजरा केला जातो, असा प्रश्न पहिले आपल्या मनामध्ये पडला पाहिजे। मग ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण इथे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर भारताचं प्रशासन जे आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे संसदेच्या माध्यमातून, आणि हे प्रशासन जर चालवायचं असेल तर प्रशासकीय अधिकारी किंवा नागरी सेवा अधिकारी IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, ज्याला पहिले इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस असं म्हटलं जायचं। म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये या सिव्हिल सर्व्हिसेसची सुरुवात झाली। ब्रिटिशांचं राज्य भारतामध्ये आलं आणि या ब्रिटिशांना इथलं प्रशासन चालवण्यासाठी एक संस्था जी गरजेची होती ती सिव्हिल सर्व्हिसेसच्या माध्यमातून त्यांनी चालू केली। आणि बरेचसे नियम जसे चार्टर्ड ॲक्ट्स आहेत किंवा वेगवेगळे जे ॲक्ट्स आले, या ॲक्टनुसार भारतामध्ये या सिव्हिल सर्व्हिसेसची सुरुवात करण्यात आली। आणि पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे सर्व काही जे भारतीय अधिकारी नव्हतेच, ब्रिटिश अधिकारीच इथे यायचे आणि भारतीयांनासुद्धा जे आहे ही बाब नंतर मोकळी करण्यात आली होती। परंतु त्यासाठी जे नियम आहेत हे नियम अतिशय कठीण केले होते। तर सगळ्यात पहिले आपण समजून घेऊयात की राष्ट्रीय नागरी सेवा दिवस काय आहे आणि काय होतं। या दिवशी नागरी सेवक नागरिकांच्या कार्यासाठी स्वतःला समर्पित करतात आणि त्यांच्या वचनबद्धतेचं आणि कामातील उत्कृष्टतेचं नूतनीकरण करतात। डेव्हलपमेंट जी आहे ही कंटिन्युअल गरजेची आहे। आता ह्या दिवसामुळे काय होतं, बऱ्याचशा ज्या नागरी सेवा अधिकारी आहेत हे दिल्लीमध्ये भेटतात, एक मोठा कार्यक्रम याच्यामध्ये होतो। हा कार्यक्रम कधीपासून चालू झाला ते पण आपण समजून घेऊयात। तर अधिकारी भेटतात, एकमेकांसोबत चर्चा होते, त्यामुळे बेनिफिट असा होतो की येणारा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये किंवा झालेला जो कालावधी आहे याच्यामध्ये कुठल्या चांगल्या प्रॅक्टिसेस या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये राबवल्या होत्या, शिवाय त्यांचं इम्प्लिमेंटेशन इतर अधिकाऱ्यांच्या क्षेत्रामध्ये कसं राबवता येईल आणि भारतीय नागरिकांच्या उत्कृष्टतेसाठी, त्यांच्या जीवन चांगलं होण्यासाठी काय करता येईल हे सगळं या दिवशी केलं जातं। भारतीय सिव्हिल, आता याचा एक इतिहास जर आपण बघितला तर सुरुवात जी झाली होती ही झाली होती भारतीय सिव्हिल सेवा अधिनियम 1861 पासून। बघा, ब्रिटिशांचं राज्य जर आपण बघितलं 1857चा उठाव झाला आणि या 1857च्या उठावानंतर कंपनीचं राज्य जाऊन हे राणीचं राज्य चालू झालं आणि त्याच्यानुसार जो कायदा आला होता भारतीय सिव्हिल सेवा अधिनियम 1861, याच्या अंतर्गत भारतीयांना सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये किंवा नागरी सेवांमध्ये प्रवेश मिळणं चालू झालं। पण याच्यामध्ये अजून जर डेव्हलपमेंट जे झालं ते नेमकं कधी झालं तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा 1922च्या आणि
ली आयोगाच्या ज्या शिफारसी होत्या यानुसार भारताला जे आहे भारतात पहिल्यांदा 1 ऑक्टोबर 1926 पासून लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. म्हणजे मग आतापर्यंत कुठे होत होतं, तर आतापर्यंत हे सगळं ट्रेनिंग जे आहे हे लंडनमध्ये, ब्रिटनमध्ये जे होत होतं. म्हणजे भारतीय सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये यायचं आहे तर त्याचं ट्रेनिंग हे कुठे होणार, ब्रिटनमध्ये. सगळं काही जे होतं ते सगळं ब्रिटनमधनं चालू होतं. परंतु हा जो कायदा आहे 1922चा जो कायदा आहे, या कायद्यामुळे काय झालं, 1926 पासनं 1 ऑक्टोबर 1926 पासनं भारतामध्ये लोकसेवा आयोग ज्याला आपण म्हणतो, या लोकसेवा आयोगाची स्थापना झाली आणि इथनं भारतामधल्या सिव्हिल सर्व्हिसेस ज्या आहे या चालू झाल्या. त्यानंतर 26 जानेवारी 1950ला भारतीय संविधान लागू झालं आणि मग इथे फेडरल पब्लिक कमिशनच्या ऐवजी UPSC संघ लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. पहिले काय होतं, संघीय लोकसेवा आयोग किंवा ज्याला फेडरल पब्लिक कमिशन असं म्हटलं जात होतं, त्याच्याऐवजी मग संघ लोकसेवा आयोग ज्याला आज आपण UPSC असं म्हणतो, या UPSCची स्थापना झाली. ICS मधून मग नंतर ही जे पद आहे IAS पद झाला. पहिले जे होतं ICS होतं, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस होतं, त्यानंतर इथे IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. बाकीसुद्धा सर्व्हिसेस जे आहेत त्या नागरी सेवांमध्ये येतात. IFS आलं, IPS झालं, ही सगळी पदं ही केंद्राच्या माध्यमातून भरली जाणारी पदं आहे. आता हे केंद्रातून भरले गेलेले पदं जे आहेत किंवा हे जे नागरी सेवा अधिकारी आहेत, हे नागरी सेवा अधिकारी संपूर्ण राज्यांमध्ये डिप्लॉय करतात. मग राज्यातले अधिकारी जे आहे हे 21 एप्रिलच्या दिवशी एकत्र येतात आणि तिथे हा जो दिवस जो आहे हा साजरा केला जातो, राष्ट्रीय नागरी सेवा दिवस. 2023ला सुद्धा हा कुठे तर दिल्लीमध्ये याच्याबद्दल एक फंक्शन असतं आणि ते साजरा केला जातो. आता हा दिवस साजरा करण्यासाठी कुठली अशी अधिकृत थीम वगैरे नसते. जसं आता आपण महत्त्वाचे दिवस जे बघतो तर या दिवसांमध्ये आपल्याला काही थीम आठवतात किंवा थीम ठेवलेल्या असतात, पण या सिव्हिल सर्व्हिसेस डेची अशी कुठलीही थीम नाही. आणि हा दिवस जो आहे नागरी सेवा अधिकाऱ्यांसाठी काय म्हणून, नागरी सेवकांसाठी देशाची प्रशासकीय यंत्रणा एकत्रितपणे आणि नागरिकांच्या सेवेच्या समर्पणाने चालवण्यासाठी आठवण करून देणारा दिवस आहे. मग इथे होतं काय नेमकं, आता ॲक्च्युली याची जी सुरुवात आहे, या ज्या भारतीय नागरी सेवेमध्ये जर आपण बघितलं, प्रशासकीय सेवा इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, इंडियन पोलीस सर्व्हिसेस, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस आणि अखिल भारतीय सेवा या ज्या आहे केंद्रीय सेवा गट अ आणि ब च्या अंतर्गत एक समावेशक आहे. म्हणजे UPSCच्या माध्यमातून हे भरलं जातं. बरं, हे होताना काय होतं, 21 एप्रिलला जे आहे ज्या लोकांनी चांगलं कार्य केलं आहे, ज्या अधिकाऱ्यांनी चांगलं कार्य केलं आहे त्यांचे विचार विमर्श एकमेकांसोबत घेण्यासाठी आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आता या दिवशी जे तिथे येणारे जे आहेत वर्षाचे प्लान बनवतात आणि आपापल्या विभागासाठी कसं काम करायचं आहे हे सुद्धा ठरवलं जातं. सुरुवात आपण करूयात की याची हिस्ट्री नेमकी काय किंवा या सिव्हिल सर्व्हिसेस डेचा इतिहास काय आहे. पहिले तर सिव्हिल सर्व्हिसेसच्या बाबतीमध्ये समजून घेणं गरजेचं आहे. तर सिव्हिल सर्व्हिस हा शब्द ब्रिटिश काळापासूनचा आहे. ब्रिटिश इंडिया कंपनीचे नागरी कर्मचारी प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये गुंतले होते आणि त्यांना पब्लिक सर्वंट्स म्हणून ओळखलं जातं. प्लासीच्या लढाईनंतर तुम्हाला माहीत आहे की दिवाणी अधिकार, बंगालचे दिवाणी अधिकार जे आहे हे ब्रिटिशांकडे आले आणि दिवाणी कार्य जे त्यांनी सांभाळणं चालू केलं. त्यातूनच मग हे पब्लिक सर्वंट्स किंवा पब्लिक सर्व्हिसेस ज्या आहेत या चालू झाल्या. यांचा पाया वॉरन हेस्टिंग याने घातला होता आणि नंतर चार्ल्स कॉर्नवॉलिस याने त्याच्यामध्ये सुधारणा केल्या. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, कॉर्नवॉलिसला जे भारतीय सेवांचं जनक असं म्हटलं जातं. पहिलं तर वॉरन हेस्टिंग्स आणि नंतर चार्ल्स कॉर्नवॉलिस. आता कॉर्नवॉलिसला म्हटलं जातं फादर ऑफ सर्व्हिसेस. आणि हे जे तुम्हाला दिसत आहेत सत्येंद्रनाथ टागोर, हे जे आहेत पहिले IAS अधिकारी किंवा ICS अधिकारी होते. खूप कठीण अशा या परीक्षा केलेल्या. पहिले 21 वर्ष वय केलं, मग नंतर 19 वर्ष वय केलं. एवढ्या कमी वयामध्ये ब्रिटनला जाऊन या परीक्षा पास कराव्या लागायच्या. त्यातही बऱ्याचशा भारतीयांनी ही परीक्षा पास केली आणि त्यातले पहिले जे होते ते म्हणजे सत्येंद्रनाथ टागोर यांनी हे जे पहिले ICS अधिकारी भारतीय बनले. आता जे आपले सुभाषचंद्र बोस आहेत, या सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा ही परीक्षा पास केली, परंतु
त्यांनी जे सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन केलेलं नव्हतं. पास त्यांनी केलेलं पण जॉईन केलेलं नव्हतं. आता हा जो दिवस आहे हा का साजरा केला जातो? 1947 भारत झाला स्वतंत्र 15 ऑगस्टला, पण त्यापूर्वी 1947 स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री जे होते सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतल्या मेटकाफ हाऊसमध्ये प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांची जी पहिली तुकडी होती यांना संबोधित केलं. त्यांनी मार्गदर्शन केलं आणि असं म्हटलं की यू आर द स्टील फ्रेम ऑफ इंडिया. म्हणजे भारताचं प्रशासन चालवायचं आहे, भारताचं प्रशासन योग्य रीतीने चाललं पाहिजे, तर हे सर्व कार्य प्रशासकांच्या माध्यमातून होणार. आणि हे प्रशासक म्हणजे सिव्हिल सर्वंट्स. तर या सिव्हिल सर्वंटला स्टील फ्रेम ऑफ इंडिया असं सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हटलं. आणि त्यांनी मेटकाफ हाऊसमध्ये 21 एप्रिलला जे आहे हे त्यांनी संबोधित केलं. आणि त्याच प्रित्यर्थ हा दिवस सिव्हिल सर्वंट डे म्हणून जो आहे साजरा केला जातो. देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेचे आधारस्तंभ हे सिव्हिल सर्वंटला त्यांनी म्हटलं होतं. आता 21 एप्रिल हा का केला जातो? कारण की हा याचा जो आहे 1947 संबंध आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी सिव्हिल सर्वंटची जी पहिली तुकडी होती या तुकडीला त्यांनी संबोधित केलं आणि त्यांना जसं आपण बोललेलो की स्टील फ्रेम ऑफ इंडिया म्हटलं, म्हणून त्यावेळी जे आहे तो दिवस जो आहे हा सिव्हिल सर्व्हिस डे म्हणून साजरा केला जातो. मग हा पहिल्यांदा कधी साजरा केला? लक्षात घ्या, पहिल्यांदा जो आहे हा 2006 पहिला सिव्हिल सर्व्हिस डे जो आहे हा साजरा करण्यात आला होता. यासाठी विज्ञान भवन नवी दिल्लीमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि तेव्हापासून दरवर्षी राष्ट्रीय नागरी सेवा दिन म्हणून हा साजरा केला जातो. लक्षात घ्या, 2006 पासून जो आहे हा दिवस राष्ट्रीय नागरी सेवा दिवस म्हणून साजरा केला जातो. 21 एप्रिल 2006 पासून याची सुरुवात ही झालेली आहे. आता याचं महत्त्व काय आहे बघा. जे नागरी सेवा अधिकारी आहेत हे अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचं कार्य करतात. तुम्हाला पण आयडिया असेल की एक IAS ऑफिसर जो आहे हा पूर्णपणे जे आहे त्याचा जो प्रशासकीय एरिया याला बदलू शकतो, यांच्यामधनं खूप सारे चेंजेस हा घडवून आणू शकतो. मग या अधिकाऱ्यांना सन्मानित करणं गरजेचं आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान हा प्रशासनाकडून म्हणजे सरकारकडून जर होत असेल तर ती एक खूप मोठी बाब आहे. मग ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी खूप चांगलं कार्य केलंय यांना इथे सन्मानित करण्यात येतं. 3 प्रकारचे पुरस्कार याच्यामध्ये दिले जातात. इंडिव्हिज्युअल लेवलला, संस्थात्मक लेवलला पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांमध्ये काय, उत्कृष्टतेसाठी पुरस्कार दिले जातात सेवकांना. 3 गोष्टी दिल्या जातात. 1 लाख रुपये रोख, इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल तर 1 लाख रुपये रोख, त्यानंतर एक मेडल दिलं जातं आणि एक सर्टिफिकेट दिलं जातं. जर संस्थात्मक असेल तर 5 लाख रुपयापर्यंतचं संस्थात्मक बक्षीस जे आहे हे दिलं जातं. प्रत्येकी जे आहे त्याच्यामधला 1 लाख रुपये मॅक्सिमम जी आहे ही अमाऊंट ठेवलेली आहे. म्हणजे आता तुम्ही लक्षात घ्या की पंतप्रधान जे आहे, भारताचे प्रधानमंत्री जे आहे, या सार्वजनिक सेवेतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करतात. त्यामुळे हा दिवस जो आहे हा एक अतिशय महत्त्वाचा आहे. आता याची मुख्य उद्दिष्ट काय, तर नागरी सेवा अधिकाऱ्यांचं कार्य आणि त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांचं कौतुक करणं. कौतुकाची थाप ही प्रत्येकाला गरजेची असते, मग अधिकारी का असेना. केंद्र सरकार नागरी सेवा अंतर्गत विविध विभागांच्या कामांचं मूल्यमापन करण्यासाठी या संधीचा वापर करतं. शिवाय केंद्र सरकार सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि गटांना सन्मानित करून पुरस्कार देतं. त्यामुळे हे जे आहे दिवसाचं महत्त्व जे आहे भरपूर जास्त आहे. या दिवशी मुख्यतः केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांना सार्वजनिक प्रशासन क्षेत्रातील त्यांची जी असामान्य सेवा आहे या सेवेबद्दल प्रधानमंत्री पुरस्कार देतात. आणि हा कार्यक्रम जो आहे प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग DARPGच्या माध्यमातून तसंच निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित केला जातो. तर हा जो दिवस आहे, कारण की नागरी सेवा हा आधारस्तंभ आहे. कशाचा? एवढा मोठा भारत. आपल्याला माहिती आहे की कालच UNचा रिपोर्ट आला की भारताची लोकसंख्या हिने चीनच्या लोकसंख्येला सरपास केलाय. एवढ्या मोठ्या लोकांचा कारभार चालवायचा म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे. तर हे सगळं करण्यासाठी, नागरी सेवांमध्ये चालण्यासाठी, देशासाठी धोरणं आणि कार्यक्रम राबवण्यासाठी
नागरी सेवांचं समाज आणि संपूर्ण राष्ट्रासाठी योगदान, त्या गोष्टीचं एक कौतुक करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे. आणि म्हणून नागरी सेवा दिवस जो आहे हा साजरा केला जातो. ओके, तर सर्व प्रशासकीय अधिकारी जे आहेत, या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपण आपल्या शुभकामना देऊयात. आणि तुम्ही सुद्धा परीक्षांची तयारी करता एक नागरी सेवक बनण्यासाठी, एक उत्तम नागरी सेवक बनून देशाची सेवा करण्यासाठी आणि तुमच्यासुद्धा कामाचं अशाच प्रकारे कौतुक केलं जावं. आणि आपण सुद्धा आज जे सध्या अधिकारी आहेत त्यांना एक धन्यवाद देऊयात आणि इथे आपण थांबूयात. तर हा जो दिवस आहे 21 एप्रिलचा दिवस नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. तुम्हाला एक चांगलं अधिकारी बनण्यासाठी आमची पूर्ण टीम, अड्डा 24/7ची टीम जी आहे कार्यरत आहे. तुम्हाला काहीही मार्गदर्शन लागलं तरी आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला जर काही प्रश्न, काही अडचणी असतील तर आपला हेल्पलाईन नंबर जो आहे तो दिलेला आहे. त्या हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा आम्हाला काही क्वेरी टाकायची असतील तर अड्डा 24/7च्या ॲपवरती टाका. 24 तासाच्या आतमध्ये त्यांना आपण रिझॉल्व्ह करूयात. तर भेटूया परत. धन्यवाद.